साप नाही म्हणजे हा बट हा नाग आहे. ऊसामध्ये पण आपल्याला 2-3 पक्ष्यांची घरटी आहेत. एवढं डेव्हलप केलेलं आहे, एवढं आहे ना टोकापर्यंत. सो दिसतंय ना हा जंगल वगैरे हे पण आपल्याला डेव्हलपिंग करायचे. मातीचे ढीग आहेत ना 5 ते 7 पाईप ना इथं एक टाकायचं आहे. हे सगळं ना हे आपलंच आहे. खांबापासून तर ह्या टोकापर्यंत असं पाणी आलं होतं. ढवळगड झुम ऍक्च्युअली विषय असा आहे ना, सेम टू सेम ना भाई, कोकण सारखं पैसे कार्यक्रम चाललाय. त्याला गाडी जरा धुवायची आहे बघा. त्या जायचे कॉलेजला. कॉलेज म्हणून महिन्यात पहिला उगवते आज तिथं. आणि हा सनसेट. सो वेलकम टू न्यू ब्लॉग गाईज. आजची पण डेली सुरुवात झालेली आहे. सो फार्म मध्ये जायचंय. काय सकाळ आलो बट तुम्हाला एक दाखवायचं राहिलं. सापाची काटिंग आपल्या वावरात दिसणार नाही असं होणारच नाही. हे बघा, साप नाही म्हणजे हा बट हा नाग आहे. नागाची कातिंग. सो हे बघू शकता, हा देवाचा नाग आहे. कारण की इथं ना 2 ते 3 वर्षापासून इथंच फिरतो. सो इथं ते बघू शकता ह्याचं तोंड येते. जी मुंगळा आहे ना तिथं हे तोंड काळं काळं ब्लॅक मध्ये दिसतंय. सो ते तोंड आहे. आणि आत्ता परवा जर ना आपण ना सहज तिथं ना एक दगड टाकलेला आणि आपल्याला बट ते माहिती पण नव्हतं की तिथं नाग आहे म्हणून. थांबा तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन दाखवतो. हा इथं काहीच इथं ना आपण असा दगड टाकलेला आणि आपल्याला माहित नव्हतं की इथं नाग आहे. सो असा वरून दगड टाकला का तो नाग ना अचानक सळकेच बाहेर आला जोरात. आणि म्हणजे त्याला काही इजा वगैरे होऊन नाही दिली आपण. सो तो परत त्याच्या जागी परत गेलेला आहे. आणि परत तर काही दिसला नाही. आणि त्यानंतर आज आलो आपण तर ना आज दिसला आपल्याला नागाची कातिंग. भयंकर विषय. आणि हा नाग ना 2-3 वर्षापासून आपले एवढ्याच एरियात फिरतो. आधी पण आपल्या विहिरीमध्ये ना 2 नाग तर ॲक्च्युली पडले होते. सो त्यांना तर ना रेस्क्यू केलेलं आहे आणि असं सोडून दिलेलं आहे. आणि सो हा नाग ना देवाचा आहे. सो ह्याला आपण इजा पण करू शकत नाही, काहीच नाही. म्हणजे आत्तापर्यंत जेवढे पण साप असे पकडलेत वगैरे ना, एकाला पण असं की मारलं नाही की काय नाही. आत्तापर्यंत सगळ्या सापांना जीवनच दान दिलेले आहे आणि सगळ्या प्राणी पक्ष्यांना. सो असंच आपल्या ना शेतात असताना आपल्या ऊसामध्ये आहे ना, सो ऊसामध्ये पण आपल्या ना 2-3 पक्ष्यांची घरटी आहेत. तिथं पण त्यांचे ना पिल्लं वगैरे आहेत. 4-5 असे पिल्लं आहेत. प्रत्येक घरट्यात 2-2, 1-1, 2-2 आहेत. सो आणि ना ते आत्तापर्यंत बहुतेक गेल पण असते ओढून. कारण की 10 दिवस तर कंप्लीट झाले असतील. आणि त्या कंप्लीट ना 10 दिवसानंतर तिथं ना आत्ता घरटे मोकळे आहेत. सो अंडे वगैरे तर एका घरट्यात परत नवीन अंडी तयार झालेली तिथं. सो माहीत नाही. आणि विहिरीवर पण आपल्याला पारं वगैरे येतात, डेली येतात. त्यांना आपण स्पेशली धान्य वगैरे ठेवतो. कारण की मोटरच्या खोक्यात धान्य वगैरे असतं त्यांना. इकडं कधी आलं ना आपण त्यांना धान्य वगैरे टाकतो. तिथं बसूनच असतात विहिरीवर. सो त्यांना काय आपण पकडणार नाही की काय नाही, इजा होईल असं काहीच करणार नाही. सो त्यांच्या ना खाण्यापिण्याची सोय तर ना 100% आपण धान्य वगैरे ठेवतो तिथं. जेव्हा पण आपण ना वावरत येईल ना तेव्हा ना आपण 100% त्यांना धान्य टाकतो. आणि ते धान्य टाकून खाऊन जातात ओढून आसपास. आणि इकडं आपल्याकडं मोर पण आलेले आहेत. आत्ता आले असे ना आत्ता दिसायला लागले 2च मोर आहेत. सो ते पण ना असे ओढत नाही की असे जोरात पळतात ना, भयंकर जोरात पळतात. त्यांचे पण अंडे ना त्या ऊसातच आहे. पण ते ना एक्झॅक्ट लोकेशन सांगू शकत. कारण की ना ते ना लिगली नाही आहे, ते मोर पाळू शकत नाही. नाही तर आपण कधीच पाळला असता मोर. बट जाऊ द्या, आता घरी जातो, गायला चारा वगैरे करतो. चालू द्या, कंटिन्यू डेली व्लॉग चालूच राहणार आहे. काहीच ॲक्च्युली विषय असा आहे की ना आपण आलो आत्ता फार्ममध्ये. आणि फार्ममध्ये तर ना आधी पण आपण ते व्लॉगमध्ये दाखवलं नाही. बट आधी आपण 35 गाड्या मातीच्या टाकल्या होत्या. आणि आत्ता 5 गाड्यांसाठी परत JCB बोलवलेलं आहे. कारण की डेव्हलपिंग अर्धं राहिलेलं डेव्हलपचं. हे बघू शकता, एवढं डेव्हलप केलेलं आहे. एवढं नाही, असं भरपूर आहे. 2-3 एकराचं डेव्हलप केलेलं आहे. त्या खांबापर्यंत केलेलं आहे. पूर्ण डेव्हलप झालेलं आहे. हे बघा इथपर्यंत इन्क्रीज झालेलं आहे डेव्हलपिंग. हे बघू शकता. आणि पूर्ण आता माळ पण आपलंच आहे, दिसतंय ना टोकापर्यंत. सो तिथपर्यंत अजून लेवलअप करायचे आपल्याला. आणि तिथपर्यंत जर लेवलअप झालं ना तर काम ओके होणार आहे. अजून पण आपल्याला ना सो ते हा वाडा दिसतंय ना, हा जंगल वगैरे हे पण आपल्याला डेव्हलपिंग करायचे. बट ते आत्ता नाही करायचं आपल्याला. ते ना नेक्स्ट उन्हाळ्यात सीझनला समरला करायचं आहे. सो आत्ता फक्त एवढी नाही, मातीचे ढीग आहेत ना 5 ते 7 हे फक्त पांगवायच्यात. आजचा विषय असा राहिलेला आहे. आणि सो मग एवढं झालं नाही, बांध वगैरे ना क्लिअर करून टाकायचे. आणि मग
फार्मिंगला. सो भाजीपाला वगैरे देऊ एकदम टाकून, नाही तर काही तर करायचं पण नाही. तर अजून हे ना आपल्याला नळ आहे ना, पावसाचं जे पाणी येणार आहे ना, आता भरपूर मोठा असा पाऊस होणार आहे. सो हे पाईप ना इथं एक टाकायचं आहे. आणि हे पण बघू शकता, हे सगळं काळवावर आहे ना अख्खं डेव्हलप केलेलं आहे. इथं पूर्ण ना माती वगैरे भरलेली आहे. एवढ्यात 30 डंपर पडलेत सगळे. पलीकडे 1 2 3 डंपर होते. सो ह्याच्यात 30 डंपर पडून आता ना बांध सरळ करून घ्यायचा आहे. हे सगळं ना हे आपलंच आहे, खांबापासून तर ह्या टोकापर्यंत. अजून बाकीचं ना वरती पण आहे. आणि बघू शकते बांध पण त्यांनी असा विषय केलेला आहे. भैया लोक आहे JCB चालवायला ओके मध्ये. बांध पण आता सरळ करून घ्यायचं आहे. सो या वाड्याला पाणी आहे, बट हे पाणी झालं 2 3 महिने झाले पाणी आहे. आणि पाऊस झाला हा उन्हाळ्याच्या सीझनला पाऊस झालेला आहे. आणि त्या पावसात एवढा फुल भरलेला भयंकर, जसं कॅनलला पाणी येतं नाही तसं नाही, इथं भरपूर असं पाणी आलं होतं. आणि सो आत्ता ना आपल्याला गायला चारा वगैरे घेऊन आलं पाहिजे. मग नंतर बघू इथं काय नियोजन आहे का नाही. सो हे तोपर्यंत बहुतेक नाही, आजचा दिवस तर पूर्ण घेणार आहे. कारण की डेव्हलपिंग करणं आणि डेव्हलप करणं हे आजच्या दिवसात झालं पाहिजे. म्हणजे ना, कारण की उद्या ना पाऊस येण्याची शक्यता आहे. कारण की आज एवढं भयंकर असं ना ढग वगैरे आलेले आहेत, पण आत्ता नाही आहे. सो थोड्या वेळाने ढग तर येणारच, कारण की 2 दिवसात हा 100% पाऊस पडणार आहे. आणि कारण की आज ना निसर्गाचं ते ऑनलाईन मेसेज आलेला आहे की ना 45% आज पाऊस होणार आहे. सो त्यामुळेच आज ना आपण JCB लवकरच बोलून काम 25 करून टाकायचं आहे. हे बघा माळ वगैरे ना, हे पहिलं डेव्हलप केलं तर, हे मागच्या वर्षी डेव्हलप केलं ते सगळं. आता ना बहुतेक एवढं ना आता थोडं राहिलेलं आहे, तेवढं कंप्लीट करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला पण नव्हतं माहिती, अचानक JCB वाला आलेलं आहे. त्यामुळे आजच नियोजन लावून घेतलं. कारण की आपल्याला परत पण कुठं जर जायचं असलं ना, अचानक नको म्हणायला की आज JCB आज जमन. कारण आणि जर पाऊस झाला तर पावसात ना ओली माती ना लेवल होऊच शकत नाही. त्यामुळे सगळं आजच कंप्लीट करून घ्यायचं आपल्याला. वामे बघा आता कडवळा कापतोय. काल आलतो आपण ना तेव्हा आपण गाया घेऊन फिरत होतो. आज बघा आज कडवळ कापतोय तो. काय झाला विषय बघा, भयंकर आहे कडवळ बिळवळ ओके मध्ये. बघा कोयता बिता गँग गायचे, ही कोयता गँग गायच. बघा असले कोयता गँग आपल्याकडे भेटून जातील आता. होय चला एखाद्या फिरायला जाऊ एखाद्या ठिकाणी, कुठेतरी स्ट्रीम करायचं, काही स्ट्रीम पण करायचे आपल्याला. आणि उकडतं एवढं भयंकर, समोर ढवळेश्वर आहे, तिथं बहुतेक धबधबा चालू झाला का नाही काय माहिती. ढवळेश्वर ढवळगड झुमिंग एवढेच आहे. महाराजांचं इथं स्मारक आहे बघू शकता, इथं महाराजांचं स्मारक आहे. आणि सो तिथं ढवळगड आहे क्रेझी. आणि इथं आपला वाम्या कडवळा कापतो 100%. तर गाईज ऍक्च्युअली विषय असा आहे ना की आपण आता चाललोय वाम्या बरं पुढे चाललोय पेट्रोल आणायला. जो पेट्रोल आणायला चाललोय शिंदावण्यावरून आलं ना, तो आपल्याला ना काल डेव्हलप जे केलेलं आहे ना ते पाहण्यासाठी जरा बघायला लागणार आहे, बरोबर केलंय का प्रॉपर केलंय का. सो ते बघायसाठी जाणार आहे. आणि तिथं नळी पण वगैरे काढायची. म्हणलं की जरा लोकेशन दाखव. हे बघा लोकेशन सेम टू सेम ना भाई, कोकण सारखं लोकेशन. हे बघा पूर्ण कोकणात असा विषय की तिथं आपल्याला डायरेक्ट समुद्र बघायला भेटेल. आता आलो डायरेक्ट उरुळकांच्या. सो बघा बँकेचा आणि म्हणतोय पासवर्ड माहित नाही. बँकेचे पैसे कार्यक्रम चाललाय, पैसे येते का नाही बाहेर, का बरं कार्ड काढायला कार्ड ओके डन. ऍक्च्युअली विषय असा आहे ना की आपल्याला गाडी जरा धुवायची आहे. बघा कसली खाकाने खराब झाले आणि भयंकर अशी गाडी मळाली बघा भयंकर. आणि आपल्याला त्या डबक्यात न्यायचे. सो धुवायला गाडी. सो बघू शकता आता धुवायला नेतो गाडी. आणि गाईज आपल्याला उद्या जायचे कॉलेजला. कॉलेजमधलं तर कंटिन्यू ब्लॉक काढणार आहे. मग दुनिया गली उडत आपल्याला काही घेणं देणं नाही, आपण कंटिन्यू ब्लॉक काढणार म्हणजे काढणार. सो कॉलेजला जाणार आहे आणि पहिलाच दिवस असणार आहे, 2 महिन्यात पहिला उगवते आज तिथं.
सो म्हणजे आठवड्यातनं महिन्यातनं एकदा जाणार आहे आपण आणि तिथं जाणार आहे पहिल्या दिवशी. सो कंटिन्यू दिवसभराचा आपण ब्लॉग काढणार आहे. कॉलेजमध्ये गेलो तरी आपल्याला भाई आपण कोणाला तिथं ओळखत नाही आणि घेणं देणं नाही आपलं. सो आपण कंटिन्यू ब्लॉग काढणार आहे. चला बघा आता गाडी वेडी वॉश करून घेतो आणि उद्याचा पण ब्लॉग कंटिन्यू बघा. आपण डेली ब्लॉग तर टाकत राहणार आहे. गाडी केली पाण्यात उभी. सो हे बघू शकता एवढं पाणी दिलेलं आहे आपल्याला वाड्याचं. भरपूर हे ना त्या पाण्याने आपण धुवायचे गाडी चाकाची. गाडी तो ओकेमध्ये धुवून वगैरे झालेली आहे. बट थोडंसं नाही तर थोडंफार राहिलेलं आहे थोडंसं. सो ते पण क्लिनिंग करून घेऊया. बघू शकतो मागं पण थोडंफार भरले ते पण क्लीन करायचे. बाकी क्लिअर झालेले आहे. आणि हा सनसेट काही आजचा व्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. राधे राधे, बाय गाईज.